जावा का नाही जावा? जावा. काय ग सुगंधा, लय निवांत बसली? काय नाही हो, बसली निवांत. चहा पाणी झाला का? करा ना मग, मी कुठं नाही म्हणतोय. अहो झुंबरराव, चहा पाणी झाला का तुमचा? असं होय, माझा चहा पाणी झालाय, पण तुम्ही केला असता तर बरं झालं असतं. नाही तर तसं येता जातो तुम्ही म्हणता झुंबर भाऊ चहा प्याली, झुंबर भाऊ चहा प्याली, आणि बोलीला तर कधी करीत नाहीत. अहो झुंबर भाऊ, घरी केल्यानंतर डबल डबल कशाला घ्यायचा? पोटाला त्रास होत असतो. अहो तुम्हाला कंबर चहा पाजायचं काही नाही हो, पण माझी लई शिर भरली आज. शिरा नाही करा ना मग, मी कुठे नाही म्हणतो. अहो शिर भरली, शिर शिर. अच्छा, हा, शिर भरली भाई. खायचं सुस्त नुसतं. बर मी काय म्हणतोय, तसेच शिर भरली असली तर मी आहे ना, भारी वैद्य आहे. काय? हा, मी अशी शिर चोळून देतो की शिरच गायब झाली पाहिजे पाठीची. नाही 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 नाही, मी दवाखान्यात जाईन, नाही देत गोळी नाही घेईन. तुम्ही गावात कोणाला विचारा, आमच्या आजा पंजापासून आमचा शिर चोळण्याचा धंदा आहे, आणि मी तर तेवढा एवढा एक्सपर्ट आहे ना, मी शिरच बाजूला काढून टाकतो पाठीतली. शिर बाजूला काढून मी जगन कशी? म्हणजे मोकळी करतो. नाही नाही, मला नाही ते काय चोळून बिळून नाही घ्यायची शिरवीर, राहू देते. राम द्या तशीच मग. हा. बस तसंच, मला काय करायचंय. मग काय, जावा. या बैराच्या नादी लागून मीच मुक्की व्हायला बसले बाया, काही खरं नाही याच. काय म्हणल्या? कमन बडबड करीता? अहो काय बडबड केली मी? काय बडबड केली म्हणजे? आता शिवी दिली मला. अयो, मी कधी शिवी दिली? हा, तुम्हाला ऐकायला कमी येतं, मी मुक्की व्हाईन, जा तुम्ही घरी. म्हणीस जा म्हणायचं माणसाला, तर काही शिवी द्यायची गरज होती का? जाओ, मी नाही दिली हो शिवी. हा, परत असं काही बोलायचं नाही ना, तुम्ही परत इकडे येणार नाही, काय नाही. साहेबाबा एकदाच याच्या पाय ओरडू ओरडू मला घसा बसला. बरं आहे बा, आपल्या गावात नसे बागवानी कपडे हिंडायचं. काय गरज होती त्याला? झुंबर चहा द्यावा, चहा प्यायला बोलली ती, चहा देती. जेवायला चालला घरी आहे का? चहाचा टाइम झाला आणि तू म्हणतो जेवायला चाललं घरी. चहा आता नाही पाहिजेला, आणि शिरा करते म्हणली तर शिरा नाही केला, चिर भरली म्हणती. शिरा भरला? हा, कशाचा शिरा भरला? कोणाचा? तू काय म्हणला? हा, ती सुगंधा. तिथं काय झालं? मला ना नको नको ती बोलली, चहा दिला मला. काय बोलली? शिरा नाही चारला ना, चहा नाही बाजीला. हा वय. अरे काय झालं नीट सांग ना झुंबऱ्या. चहा म्हणतो, शिरा म्हणतो, जेवायला जायचं म्हणतो, नीट काय झालं सांग, काय झालं? ती सुगंधा आहे का? हा, तू गेला तिथं. हा, तिची पाठीची शिर भरली. असं शिर चोळून देतो म्हणलं तर नाही म्हणली, मला नाही चोळायची, आणि मला काय नको नको ती बोलली, शा दिल्या. परत मी तिच्याकडे जाणार सुद्धा नाही आता. अरे झालं काय एवढं कम तन करतो? मला शा दिल्या तिनं, मला म्हणली निघून. बरोबर आहे झुंबर, तू ऐकून घ्यायचं काय काम आहे कोणाचं? ऐकायला याला ऐकायला येत नाही नीट. बरोबर मग तिला बोलले असं ते मला दिले शिवाय. हा, शिर भरली. येडे चल. अरे अरे अरे, गुलाबाचं फुल फार कोमजून गेलंय आज. हा, बघू एक मिनिट. हो, काय चाललंय शामराव? थांब थांब थांब, सापडली. काय? तुझी आहे ना पाठीची शिर भरली बघ. अयो, तुम्हाला कसं कळालं माझ्या पाठीची शिर भरली हो? कसं कळालं? अगं सुगंधा, माझा आजा, पंजा, खापर पंजा, सगळे नाडी तज्ञ आहेत, नाडी तज्ञ. आणि मी तर एकदम एक्सपर्ट. तुला सांगतो पायजामाच्या नाडी. बस बस बस. अरे मला ते म्हणजे पुरुषाच्या नाडीपासून तर स्त्रीच्या पार नखाच्या नशेपर्यंत सगळं कळतंय. गप्पायची आम्ही ह्याला तुला तिथं झुंबऱ्याने तिथं सांगितलं, आणि तुला की तिथं लागला सांगायला काय मी मला शिर उतरीत येते म्हणून. काय हो शामराव, किती गप, काय जळत आहे? खरं ते सांगावा. किती खोटं बोलावं माणसाने, मग सांगायचं ना झुमऱ्याने सांगितलं म्हणून. हा. ती जाऊ दी. काय झुंबऱ्याला का बरं शिवाय दिला तो? कशाला शिव्या द्यायचं? गरीब येते आपलं. एक तर त्याला आधीच काय नाही ऐकायला येत नाही, आणि त्यात तू त्याला शिव्या दिल्या. तुला ऐकता का माझं? शामराव, मी कशाला शिव्या देऊ? अहो ते काही बडबड करत होतं. मी एवढं जोर जोरात बोलून ना, मी त्यांना एवढंच म्हटलं की यांच्यासोबत बोलून बोलून तर मीच मुकी होऊन जायची. बाकी काही बोलले नाही, मी कशाला शिव्या देऊ त्यांना? असं एखाद्या व्यंगाचं माणसाने हे नाही करून. तुम्हाला वाटतं का बरं मी अशा शिव्या देईन? तुम्ही आजपर्यंत मला कधी गावात कोणाला शिव्या देताना बघितलं का? काय भरोसा नाही, पण तुम्हाला दोघांना सोडून. पण कसं आहे, ते गरीब आहे आपलं, आधीच व्यंग. त्यात तुम्हाला सांग, त्याला बडबड केली, आता गाव भरतो, नाव खराब करीन ना. सुगंधाने शिव्या दिल्या, सुगंधाने शिव्या दिल्या, असं करायला नको होतं. मला ये म्हणायचं, बाकी काही नाही. पण तुम्ही जाऊन सांगायचं ना त्याला, सुगंध अशी करणार नाही, पण तुम्ही आणखीन तेल टाकून आले असेल तिथे. नाही नाही, कशामुळे झालं? काय झालं?
अहो काही नाही झालं, जाऊ द्या गड्या, माझी लय शिर भरली आहे. मी त्यांना तेच सांगत होते शिर भरली आणि ते म्हणे शिरा खाऊ घाल. आता तुम्ही सांगा बरं, चिडचिड नाही होणार का माणसाची? नाही होणार. झालं शिरभाऊ चोळून देतो काय शिर काय काय म्हणतो श्याम्या? आले याय ना जाय ना, बघा तुमची शिर चोळून देतोय म्हणतोय. बघा ते जालू भाऊ तरी कळत हा. कशाला शिर भरून देता. मी फक्त माझी शिर आहे ना माझ्या नवऱ्याकडनंच उतरून घेत हा, असते. तुझ्या कोणी अशी तरी कोणाकडून माहिती. माझी शिर चोळून नाही घेत मी. चांगलं सांगतोय आता मोकळी करतो तुला 2 नाही. मिनिटात दुखायचं लगेच राहून जाईल. नाही मी एखादी गोळी बिळी नाही तर दुसरं कोणाकडे बाईकडनं घेईन ना, एखादी माणसाकडनं शिर चोळून घेत असता का? कोण काय घेते ते ठुसक्या? बाईचा जोर किती लागणार आहे. मी असा एकदम तुला सांगतो बंद झालं नका सांगू ते मला. असे काय एवढं खुनून खाणून सांगताय? जा बरं तुम्ही इथून. जा. एवढे बाईचं चांगलं करावं तर बाई ऐका ना. देऊ जाओ का जाओ शामराव. मला काय करायचंय बसा तसं. तुम्ही कशाला बसले? सुगंधा काय तू खरंच शिर भरली वय? अहो झालं भाऊ जरा नीट बोला ना. पाठीची शिर भरली का प्रेमाभिमान नाही पडले मी कोणाच्या? काय चाललंय? तेच म्हणतोय मी, नेमकी तुमची शिर दुखती कोणती ते तरी सांगा. शिराचे प्रकार किती असतात? अयो शिराचे प्रकार माहित नाहीत तुला? तिखट शिरा, गोड शिरा, साखरेचा शिरा, गोळाचा शिरा आणि उसाचा शिरा. कशाला उष्णात शिरा? नाही मी म्हणतो नेमकी तू दुखती तरी कोणती शिर ते तरी सांग. अहो खायचा शिरा नाही दुखत, माझ्या अंगाच्या शिरा दुखत आहेत. आता हे ना काय विचारू, हाताची का पायाची का डोक्याची का कमरेची? डोक्यापासून तर तळपायापर्यंतची पाठीची शिर असते ना ती दुखती. मला पुढच्या शिरा उतरच्या सोडताय ना, मागच्या शिराला भारी उतरितो मी. तुम्ही जा बरं इथून. मी नवरा सोडून तुमच्याकडनं कशाला शिर उतरून घेऊ? गावात एखादी बाई असली तिच्याकडे बघा ना, मेडिकलला जाईल. निघा इथून. अरे त्या बाईचं काय सांगते मला, माझं आहे ना माहितीये का साडू मेवणीचे जर शिर दुखत असली ना, मला फोन करून बोलितो. ते म्हणतो अहो तुम्ही कुठे साडू? मी म्हणतो घरी. माझ्या बायकोची शिर दुखती, तुम्ही येता का? मी म्हणलं हा येतो. लगून पडतो माझ्या हातात. मेवणीची शिर दुखल्यावर साडू फोन करून बोलतोय. हा. साडू पागलच असं बाईला कुणी करता. निघ इथून. माझा नवरा मला उभं कापून टाकीन तुमच्याकडनं शिर उतरून घेतल्यावर. ते पागल खायचा पागल नाही त्यो शिर अति पागल असेल. निघा इथून हो तुम्ही. अहो उतरितो ना. जाओ इथून. अरे जालिंदर जाय ना इथून. एवढं काय तापता? अक्कल ना अक्कल, माणसाकडनं शिर उतरून घ्यायची म्हणे. डोंबरे उद्योग नाही का तुला काही आज? चला कटोरी मालेश्वरी आली आपल्या गावी. चला कटोरी मालेश्वरी. डोंबरे कोण आहे तू? बाय कोणी हा बाय ते दिसतंय. दिसतच मला. आमच्या गावात काय करते तू? अरे मी कटोरी मालेश्वरी. जर कुणाची शिर भरली असली तर मी काढून देते. ही चोऱ्या करायला आली. झुंबऱ्या तसं दिसत हा. मला. नाही बाबा, आम्ही काही चोऱ्यावाली दिसती काय तुला? दिसत नाही का? काय आहे तेल आहे. हे हा इतकं पातळ कसं आहे ते? मग तेल पातळ नसतं मग काय घट्ट असतं. काय घासले डे? घासलेत नाही म्हणली ती. मग तेल आहे, तेल मालिश करायचा असं म्हणते. पण आमच्या गावात असं तू परमिशन वगैरे घेतली का फिरायची? अगं बाई, आशयाला कशाला परमिशन लागत आहे मला? असं कसं काय? बोलतो? गावचा सरपंच आहे मी. मग काय काय शान म्हणली ती? शियान नाही म्हणली ती. मग तू दोन झुमऱ्या तू गप्प बस. तुला मालिश करून घ्यायची ना फुकट. हा मग शांत राह, बोलू नको काही. हा बाई, मी गावचा सरपंच आहे. मालिश तुला फ्री मध्ये करावं लागल. हा काय बोलत बापा? मी आता सरपंचाला भेटून आले आणि त्याची परमिशन बी काढून आले गावात. होय आईला झुमरे हा. सरपंचाला भेटून आले राव. कोणाला भेटून आली? सरपंचाला. असं असं असं. जाऊ दे. बरं मी काय म्हणतो मग, किती घेता मालिशचे तुम्ही? एका जणाचे मी 2000 रुपये घेते. काय म्हणले? एक जणाला घेते? एक जणाला घेते नाही, मग एक जणाचे पैसे घेते मालिश करायचे 2000. झुमऱ्या मी काय म्हणतो, बाईच्या हातून मालिश करायची मजा असली वेगळी असली तुला सांगतो. मी फक्त करून घेणार आहे. मला माई मालिश करायची ना. बाई आमच्या दोघांची मालिश करायची. दे की 4000. 4 नाही हो, आम्ही दोघं 500-500 देऊ. आमची मालिश करून द्या. नाही बाबा, मी नाही करणार 500 मालिश. बाई तुम्हाला मी मोठं गिऱ्हाईक देतो, गावात तुमची जाहिरात करतो. तुम्हाला 5-10 हजार तर असे मिळून जातील. काय सांगतो? आधी गिऱ्हाईक द्या, मग मी तुमची मालिश करीन. चला मग. काय चला कुठं जायचं मग आता?
चला 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 आमच्या गावचे डेपुटी आहेत काय सांगतो? मस्त मालिश करून द्या तुम्ही लय भारी मालिश हा करीन. ती झाली मग आमची करून द्या तुला तर मोकळच करते चला 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 हे झुमरी आहे हा? मालिश अशी करायची ना माणूस आता अरे बाबा तू माझा नादच कर नको मी लय भारी चोळून देईन त्यांची शिर डेपुटी ओ डेपुटी पुढे वय म्हातारे डेपुटी काय रे ये ना बघा ना कोण आणलंय भेटायला तुम्हाला अगो बाय 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 कोण आणले कोण आहे चल घे झोपून हा. झोपून घे ए कोण आणले कोण आहे अय झुमऱ्या करा सुरू का तू काय झोपतो उठ रे बघा हे म्हातार हे असंच आहे आमचं अरे काय गोळ चाललाय ती बाई वळखा झोपा मध्ये ना. हे झोपतोय कोण आहे तुम्ही ओळखा ना कोणी सांगा ना सांगा मी कोण कशी दिसते तोंड झाकलंय आणि मला ओळखायला सांगा तू येडा आहे का काय तू तिच्यावर मुरकीवर कोण आहे कोण आहे डेपुटी ती बाई आफ्रिकेतून खास मालिश करायला आली आपल्या गावात कोणाची मालिश करायला आली आपल्या गावात कोणाची तरी आली होती मला आठवलं तुमचं ते काय मणक्याचा गॅप पडल्याला दुखतो ना तेव्हा चोळायला लावित असता बाई आफ्रिकेतून आली लोक इथून तिकडं थायलंडला जाते 2-2-3-3 लाख घालून मालिश करायला आणि आपल्या गावात आली मग कशाला सोडायची चला म्हटलं डेपुटीकडे घेऊन आफ्रिकेतून मालिश झाली म्हणजे आमची होईल हे की नाही कोणी एकटीच आली का नवऱ्या संग चालली कोणा नाही मी व्यक्तीच आले आणि तुमची कसली वाकडी तिडी मिडी शिर भरलेली असू द्या मग झटकन तेल लावून सरळ करून सरळच डेपुटी हा ना मला काय म्हणायचं आफ्रिकेतून आली म्हणतोय मराठीत भाडभाड भाडभाड बोलत अगदी त्याचं काय ना डेपुटी लय मोठा इतिहास आहे लांबलचक म्हणजे तिची वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा बस इथपर्यंत आणि मग ते सगळे इथं मालिश करायला यायचे ना आफ्रिकेतून मग तिचा जन्म इकडेच झालेला मग ती आपलीच भाषा शिकली ते म्हणजे मालिश करते फेमसच नाव झालं कटोरी मालिशवाली वाली कटोरी नाही काय एक आपणा म्हणजे ते कटोरी नाही आणत ना संघ आपलीच कटोरी घेते आणि तेल त्यात ओतून चोळून देते अच्छा अच्छा मालिशवाली होय बर 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 म्हणूनच हातान ते मजबूत येत अगो बाई तुम्ही एकदा मालिश करून घ्याच आईलाही पैसे नाही लागत 2000 रुपये लागत आहेत फक्त आमची बी होऊन जाईल दोघांची काय होईल आमची बी तुमची झाली की आम्ही बी आमच्या पैशाने करून मालिश अक्का मला नाही मालिश करायची काय आहे बुक्का झुमऱ्या तू तिकडे बघत नको जातो ना माझ्या तोंडाकडे बघायचा बोलताना काय ऐकत बाईला बुक्का ठेवून दिला तिला तिला मालिश करावं लागेल तुम्हाला अक्का आम्हाला आहे ना आम्हाला नाही मला नाही मालिश करायची मला मानका दुखत होता माझा पण मी नगरच्या डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे आणि आमच्या घरी तो डिगे आहे ना बारका तो कधी मध्ये चोळून देतो त्याच्यामुळे मला आता बरं वाटत आहे कोणता डॉग अरे याला झुमऱ्या तोंड बंद करणार झुमऱ्या गप ना तो आमचं बोलत होत ना ते बाईन मी जर 2 मिनिटं बंद कर अरे बाबडे आज सोडून घे तुझा जर मनका मोडला नसला तरी मोडून मी सरळ करून देईन चांगला तेलानी काय म्हणते मोडून म्हणजे मोडला असला तरी पण असा ती म्हणजे अशी बोट असते ना एक एक मनकेची अशी गोडी बशीत 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 मानेपर्यंत क्लिअर करून नको नको मला इतके मनके बाहेर काढून हात जोडायचे नाहीत परत आभारी आहे तुमचा तुम्ही माझ्यापर्यंत आले माझ्या दुःखाची तुम्हाला जाणीव झाली यांच्यामुळं बरं का तुम्हाला गावात बस गिरायक येतं तुम्ही घ्या सोडून जा तुम्ही ऐका ना लोक किती लांब लांब जातात मालिश करायला आफ्रिकेतून बाई तुमच्यासाठी आम्ही घरी आणली तुम्ही असं करता एकदा झोपा तुम्ही चोळून घ्या हे बाबा नको ना मला मालिश माझं बरं वाटत आहे मला परत दुखायला लावायचं का आणि बाया माणसाच्या हाताने मालिश जर केली ना माई बायको मला आहे ना पाणी टाकू टाकू मारीन इकडे अरे 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 डेपुटी काय बायको बायको नाही मग मालिश तू राह तिकडे मालिश वाली बाई डेपुटी अहो तुम्हाला काय सांगू मी अहो या म्हणजे गोव्याला पार थायलंडला पार मलेशियाला अहो सगळ्या बायकांच्या हातून मालिश करायला जातात लोक तुमचं नशीब चांगलं किती घरी आली तू लवकर तिला बाहेर यायच्या तिला आत नाही तर तुम्हाला मालिश करायची बाहेर दोघा तिघाला मालिश करावं लागेल आपल्याला आणि ती गोव्याची फेवायची मालिश आमच्या घरात नाही चालत आमच्या खानदानात कोणी केलेलं नाही तुमच्या खानदानात केलंच नाही का मालिश करायला सांगा तिला हा जा तिकडे यायला घेऊन जा अरे इतकडे कपडे काढतो आमच्या दारापुढे जा बरं जा एवढे कपडे काढतो गपना जरा काय चाललंय दोन ताती द्या नमस्कार काकी नाही ती अरे आफ्रिकेतून बाई आली मालिश करायला डेपुटीची आताच मालिश करून घेतली गायबाने काय सांगू त्याला कवा मालिश केली मी म्हणजे तू त्याला सांग मी मालिश कवा मालिश केली मी बघ म्हणजे सांग तुला करायची इकडे अरे बाबा करायची मालिश आता जा बरं तू झुमरे अन्नाचा बोल कपडे गाडी दे. जा बरं तुम्ही जा अक्का जा मला नको जा ए झुमरे नाही तिला जा ना भाऊ जा चल अरे काय एका चढी मालिश कर, हं? काय मालिशवाली पाडावणी बाय आणली आफ्रिकेची हाडमोडी तर काय माय आणि ती बाया माय हातमध्ये हात मोडीन
तिला घेऊन जा लांब माझ्या घरापाशी नका आणू परत. अक्का जा ना. मालिशवाली बाई काय पहिली ना माझी मालिश करून दे. हा ए चालले मी तुमची कुठं मालिश करू. आपलं काय ठरलं होतं मालिश करून देणार म्हणून. हा हा चल जप हा देते करून. आधी माझी कर. झोपऱ्या माझी करू दे आधी. बर तू इथे तू इथे. माझी करू दे. काय करू बाई. झोप ना. झोपू होय? कसं कसा पालता. पालता झोप मध्ये. थांब ना झुमऱ्या. हा आता बाई एकदम भारी मालिश कर बर का. आता मस्त मालिश करायची. मस्त करते मी मालिश. हा कर मग. असे हात कर. अरे प्यायचं नाही चालायचं. मस्त चल चल. अरे टकलेला नाही इथे चोळ इथे. असंच कर कर. बाई हळू चल मस्त चल. काय भारी वाटतंय. हळू असं निबर निबर कमून लागत हात. ए, मी चोळीत होतो. तू चोरीत होता. हा बाई कुठे. मला काय माहित. अरे झुमऱ्या काही याड्या बिड्या आहे का काय तू. काय झालं. आपण त्या बाईकून मालिश करून घ्यायची म्हणून आलो होतो ना. तीच मला म्हणली हातावर घ्या आणि चोळा तुम्ही. बावट आहे झोंबऱ्या तू. काय खरं नाही गेली चान्स आपला. काय कामाचं नाही. चल आता काय करायचं. चल. चला कटोरी मालिशवाले आले आपल्या दारी. अयो काय विकायला आले. ए बाई इकडे. काय विकते काय बोल ना बाई. काय विकू राहिली बाई तू. अगं विकू नाही राहिले मी. कुणाची जर शिर भरली असली ना मी काढून देते चांगली. असं वय बर बस इथं. जर कुणाची शिर भरली असली ना तर सांग मला. अगं बाई माझी पण शिर भरली होती पण मी आता आहे ना गोळी घेतली. आता बरं वाटतंय बघ मला. अगं काय सांगते मग ताक चटायचं ना कटोरी देते काढून. कटोरी कशाला. कटोरी कशाला. अगं कटोरी म्हणजे शिर काढायला. कटोरीने शिर काढता असं. बरं ते जाऊ दे पण आता मी गोळी घेतलेली एकदम ठणठणीत झाले. मला एक सांग तू कोणत्या गावची. मी आफ्रिकाची. आफ्रिकाची. आणि तू मराठी कशी बोलती. मराठी कसं बोलती. ना पड म्हणला इथं मॉडेलला. काय 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 समजलं नाही ना तुला म्हणून मी मराठीत बोलते. हा का. बरं बाई तू मराठी शिकली पण काय माहिती का आता मला काही मालिश बिलिश करायची नाही. पुढच्या वेळेस करायची असली का मला तुझा नंबर देऊन जायला लागलं तर मी फोन करून बोलून घेईन तुला. आता गोळी घेतला आता लय व्यवस्थित वाटतंय बघ. अगं मी एकदा जर गावात आले ना 4 वर्ष परत या गावात फिरकत नाही. मला माझे कस्टमर फोन करून बोलून घेते तिकडं. असं म्हणते. हे काय बाटली मध्ये. अगं हे तेल आहे समुद्राचं तेल. हा आफ्रिकेचं. आफ्रिकेचं समुद्राचं तेल आहे असं. समुद्रामध्ये पाणी असतं ना ग पण. अगं मग ते समुद्रामधलं पाणी घेऊन माझी बहीण तेल बनवती. असं वय. या लईच फरक पडत असं आहे ना यांनी. लय गुण येतो एकदा तर चोळून पाय तू. नको नको आता कसं आहे रिकामा आणखी एखादी शिरबीर भरली तर रिकामा डोक्याला ताणून. आता कुठंतरी मी 2 दिवसापासून चालू राहिली सकाळपासून. अगं शिरा अजिबात भरत नाही. किती मोठी वाकडी होऊ दे शिर तेडी होऊ दे अशी मस्त चोळी ना चला चला लय भारी शिर काढून येते. परत तुला तुझी शिर सुद्धा सापडायची नाही. म्हणजे ती उतरून मस्त चालशील तू. मला वाटलं सापडायची नाही म्हटलं ती काढून देते का. नाही बरं जर तुला कोणी फोन केला असेल तिकडे जा. होय आता माझं काम झालंय. मला वाटलं काय विकायला आलं म्हणून तुला आवाज दिला होता. अगं एकदा चोळून तर पाहिले भारी शिर काढीन मी तुझी. जागा बाई तू एकदाची इथून. अगं बाई मला हाकून देते बरीच नाटकीच दिसतेस ग बाई तू. आहे का नाही. सासूबाईला खूप त्रास देत असेल तिची बी शिर मोडून ठेवीत असेल तू. माझी सासू जिवंत नाही. माझा नवरा इथं नाही. मी एकटीच आहे. मी काय नाटक करणार आहे. मी काही केलं नाही केलं तरी माझं मला सहन करावं लागणार आहे. तू जा इथून एकदाची. अगं लय नाटकी दिसतीस तू. एकदा तर शिर काढून बघ माझ्या हाताने भल्या भल्याने शिरा काढल्या. बोला बोलानी काढल्या असं त्यांची काढायला जाय. तू जा इथून. काय डोक्याला ताण करू लागली. अगं ऐक ना एकदा. हे बघा मी गावातला कोण आवाज. इकडे इकडे आवाज येते. लोक मारतील तुला. तू निघ इथून पहिले. तू निघ इथून बया काय दणकरी. निघ ना. अगं बाई हे की काढून
ही किती लापट ग तू, तुला परमिशन ढकलून लावलं तर तू इथं येऊन उभं राहते. बाई जाय ना माझी, तुला माहिती का तुझ्यासोबत डोकं लावून माझ्या डोक्याची शिर उठायला बसली. तू जाय पहिले इथून. बरीच नाटकी दिसतीस ग, चांगले देत होते शिर काढून. नाटक दाखव का तुला कशी असतात. निघा तू आता इथून. झुमऱ्या झोप लागली काय तुला गाडीवर बसल्या बसल्या? ओ शामराव, ती कटोरीवाली बाई बघितली का हो? माझी ना परत शिर भरली अहो पाठीची. परत भरली का? हा ना. चल मी देतो चोळून. ऐक, तुम्ही पागल का हो शामराव? काय भरली? हे ये की बाई, शिर पाठीची शिर भरली परत. कोणाच्या? इच्छा. असं होय. हा. तर ती बाई बघितली का ते विचारायला लागले, ते सांगा ना. बघितली ना आम्ही, ती गावागावात फिरत नव्हती का ती? हा. कुठे आहे ती? म्हणजे तिच्या हातून मालिश करायची का तुला? हा ती आली होती, पण तेव्हा मला बरं वाटत होतं अहो. मी गोळी घेतली होती, आता परत जास्त दुखायला लागलं. भारी मालिश करीत होती ती. कोणी गोळ्या खाल्ल्या? भया मला गोळ्या खाऊन कोमात जायची वेळ आली. बरं ती बाई दिसली का घरी घेऊन या. हा तुझा घरी मी आणतो तिला. चान्स भेटन परत आपल्याला. झुमऱ्या कोणा चान्स? अरे आता आपण काय करू, त्या मालिश बाईला शोधू आणि तिच्याकडून आधी आपली मालिश करून घेऊ आणि मग सुगंधाची मालिश करायला घेऊन जाऊ. चल शोधू आपण. पुढे शोधायचं रे या बाईला. आता बाई, कटोरीवाली बाई. काय रे श्याम्या, कमून आवाज देतोय कुणाला? अरे ती आपल्या गावात नाही का कटोरीवाली तेल मालिशवाली बाई आली, तिला शोधतोय आम्ही. त्या बाईला? हा. पण ते बाईचं तुम्हाला करायचंय काय? तिचा काय उपयोग आहे तुम्हाला? आम्हाला काय नाही करायचं. मग आपली सुगंधा नाही का, हा. तिची शिर परत भरली तर ती म्हणली की शोधित होती, आम्हाला दिसली. म्हणली पहा कुठं गावात दिसली तर. मग आम्ही शोधतोय आवाज देऊन तिला, कुठं असली गल्ली गल्ली इकडे तर बा येईन बाहेर म्हणून. काय भरली? शिर भरली सुगंधाची. हा म्हणजे आपल्या सुगंधाची शिर भरली वय. आयला मी पाहिली राव बाई श्यामी, आता तिकडे चालली होती. होय चल ना मग आपण तिला घेऊन येऊ. नाही 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 नाही, असं नाही, तुम्हाला ती भेटणार नाही बाई. नाही एक काम करा तुम्ही दोघं इथं आहे ना थांबा, मी तिला घेऊन येतो. असं करतो का? हा बर बर, ये लवकर घेऊन. मग आम्ही इथे थांबतो. मग हा. कोणाला घेऊन येतोय? कटोरीवाली बाई. हा कटोरीवाली बाई. तिला घेऊन येतो शिर काढायला बाईची, सुगंधा बाईची. हा श्याम्या इथून जाऊ नको. नाही नाही, हा तिला लगेच पाठवून देतो. अरे तू जा बाबा इकडे, आपण थांबू इकडे. काय तुला येड लागलं त्या बायाचं मला कळाना. या कटोरी बाई या. आले आले. मस्त मालिश करा बरं का बाईची. अरे लय चांगली करीन. तुझी कशी मालिश मोकळच केलं. कडे लावली, बाहेर गेलेली दिसती ती. कुठे गेली बाई सुगंधा नेमका? मला म्हणली लगेच घेऊन या अर्जंट. मी किती शोधलंय आणि मग आणलंय. कोणाला घेऊन या? कटोरी बाईला घेऊन या म्हणली मालिश करायला. तिची ती भरली होती ना. कोणाची पॉलिश करायची? मालिश नाही झुमऱ्या, बाईची शिर भरली सुगंधाची म्हणून मालिश करायला. बाई त्या बाईला येस तर बाई मालिश करा. अरे काय म्हातारे बाई, याला माझ्या हाताची लई सवय लागली. मला असं वाटू राहिले बाई. झुमऱ्या पाठीची नाही मग पुढून करा. अगं बाया, पायाची मालिश करा, लय पाय दुखत येत नाही. झुमऱ्या लाज वाटते का? उठ तुला. काय म्हातारे बाई, पशींना बारीक चोळून चोळून. लाजवी वाटत नाही याला. साधारण कदा असंच. आली आली सुगंध. आले आले आले. भारी मालिश करून त्या कटोरी बाई आमच्या बाईची. एक नंबर मोकळी झाली पाहिजे. कोण मोकळी? अरे शिर मोकळी झाली पाहिजे सुगंधाची. माझी शिर मोकळी झाली. झाली? हा. कस काय बाई? मला लई त्रास होत होता, तुम्ही काय आलेच नाही लवकर. मग मी गेले त्या गावातल्या बाईकडनं शिर मोकळी करून आले. आता जरा असं बरं वाटतंय बघा, नाही तर हलवत पण नव्हतो. काय सांगू. हा कोणाला आणले बोर? बाई काय बरं वाटतंय बरं, माझी शिर मोकळी झाली. काय नाटकी बाई. मी सदान कदा येते नीची सदान कदा शिर भरून मोकळी होती. म्हणजे कुठं आहे नाटक? नाटकी? अगं नाटकी करते ही बाई. नाटक नाही. किती वेळेस मी कपडे बदलून याचे साधा कदा जाऊ ना. सांगा ना राव तुम्ही. कोण दमलो मी. झाले यो झुमऱ्या हार याला धरून मालिश करीतोय. मालिश करतोय. काय करतो झुमऱ्या? अशा टायमाला चांगली ताकद येते या झुमऱ्याला. अरे धर त्याला, धर. शामराव, ज्याला अक्कलच नाही तुमच्यामुळे असं वागतो तो. अरे
आम्हाला तर माहित नव्हतं आमच्या मालिश केल्या तिने काय सांगू कोणाची पाया म्हणतात, अंगात येतं, निघा इथून, दोघं बी. कोणता बाळ्या? झुमऱ्या पाय अरे अरे झोप सकाळ- नाही आली अरे. नाही नाही सकाळ सकाळ उठलो तुम्ही अण्णा पाठच हा पाठ उठला काय केलं पाठ उठू काय नाही बसलो होतो आपल्या चुलीला राखान जाळ बिळ घातला अवघड झालं काय भोग खरं भोग नाही. कर्माची फळं भोग बायकोला आण म्हणलं तर ते नाही जमत त्याला गप्पास अण्णा मा काय डोक्यावर खापर नका फोडू नको जाऊ अयो हा अरे काय आहे? मोकळं मोकळं वाटतं एकदम अरे काय लगे वरून यायचं खालून चालूच आहे राव टरा टरा फरा फरा अरे काय अरे खाताना जरा भान नाही राहत का रे तुला खायला? लय खाल्ले राहते अण्णा त्यांनी योग्याच्या घरी पोळ्या होत्या गरवाकाचं आमंत्रण म्हणलं ना चोपटून एक पोळी खायची ना 4 पोळ्या खात पूर्णाच्या पोळ्या काटाची आमटी भजी कुरड्या पापड ढेकळे देत का करपट हे का दाबलं लगेच आला बुवा. तिकडं कर इकडं कुठं मी ना मग बिलेट आणीन मग हा काही नको करू माणूसाच्या मी काय जनावर आहे काय जाणार आहे मग काय असं कुठं असते काय आम्ही वाचन नाही का आम्ही नाही जेवती का रे आपलं कवा बाहेर आहे कवा आवाज आहे नाही हो याच्या का बसलं का याचं टारू लगेच ढेकर हा ए तू काहीतरी कर राव श्यामा एम बेम करी जावं हे पोट सुटलंय तू हे, वा आणि आता काय करू मी आता होते त्याला काय करू मी पोटात गॅस झाला की सोडावं लागतोय मोकळा हे पण पाणी जास्त पे जेवण कमी काहीतरी असेल ना राव ना नाही, नाही. ऐक तू एक काम करते सिदेळून पादिळून असेल मीठ असं काळं मीठ काय रे हा खरं मी त्याला खडा खिशात हे ते खाल्लं तुम्हाला नाही माहिती अण्णा ते खाल्लं का म्हणलं घाण वास येतो मग ते पादले हा राव, आपल्याला मग कांदा हे असं बरं आहे, मोकळं तुम्हाला सांगतो यो असल्या यो याच्या आवाजाला राजाश्रय द्या म्हणून या टारटूर बघा ऐका 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 तुम्हाला माहितीये का अण्णा मग हा तुम्हाला माहित नाही काही पादाचे सुद्धा प्रकार आहेत गेल्या अरे हो, काही सांगतोय खातो काचा काचा पादाचे प्रकार सांगतोय काय आहे काय झाल्या काही काय खरंच अण्णा तुम्हाला सांगतो पादाचे आहेत ना 4-5 प्रकार आहेत पहिला तुम्हाला सांगतो मोकळा पाद हा. मोकळा पाद म्हणजे कसा असतो माहितीये का मोकळा डाम डू आणि कसा असतो माहितीये का म्हणजे ह्यो एकदम त्याला काय म्हणते माहितीये का उत्तम पाद प्रकार याच्यात अजिबात दुर्गंधी नसती हा विशेष नाही आवाज येतो मोठा म्हणजे खलबत चार चव नाही रे असा मोठा कसा असा मोठा ती ठोंगणी नाही नाही मोकळा पाद म्हणते याला हा. तुला माहित नाही का ऐक तू बरं का अण्णा मोकळा पाद म्हणजे आता अजिबात दुर्गती नसते आणि एकदम व्यवस्थित म्हणजे हे पाद कोणाचा असतो माहिती का ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना मायासारखा उत्तम त्यानंतर दुसरा असतो तुम्हाला सांगतो तुम्ही हा तू म्हणजे कसं माहिती हसताना बरं का पण तो असतो ना शहनाई पाद म्हणजे म्हणजे ना, पिपाणी सारखा मधुर वाजवतो कानाला चांगलं वाटतो ऐकायला पण आहे ना थोडी फार दुर्गंधी असते त्याच्यात हा. आणि हा तिसरा म्हणजे कसं माहितीये का टार म्हणजे वाटले टर 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 असा गॅप देऊन ते कोणाचं माहितीये का ते शहरातल्या लोकांचा जंक फूड खाते ना fast food. वडापाव पिझ्झा बर्गर त्यांचा असा टर 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 मध्ये gap देऊन. तू काय असं तू काय अय, अण्णा अण्णा फाटले पेंट मी फाटत असतं चाब्या गपनाच्या आल्या आता महत्वाचा हा. तिसरा जो पाद असतो ना फटाका पाद म्हणजे कसं माहितीये का 4 चौघात बसलं फट निघून जातो मोकळा काही नाही म्हणजे त्याचं काही कळतच नाही फट झाला सगळ्यात महत्वाचा 5वा प्रकार सांगतो तुम्हाला लय डेंजर म्हणजे ना का मावा ह्यो असतो त्याला फुसका पाद म्हणजे तुम्हाला सांगतो अजिबात आवाज येत नाही हा पण 4 चौघात आहे ना नाक दाबावं लागत पाद लागा किंवा पहिला नाग दाबी तो आता आणि आधी म्हणतो "ए, मी नाही बांधलो बरं का काय श्यामा काय जे- वास आला अण्णा. अरे काय सकाळी ऐकिता प्रकार तू काय लागदा बी तो पाजले परत फुसकत चला काय त्याच्या नादी लागत सकाळीच तुम्ही बोर केलं मग दोघांनी बोलून थांबा अण्णा आलाय उत्तम पाद आलाय हा, मोकळा आहे. अण्णा थांबा ना अरे अण्णा मोकळा कधी येतात काय माहिती काय माहित 8:30 वाजून गेले दुसऱ्या दुकानात जायचं आले ओ उघडा पटकन काय आलं किराणा घ्यायचा आहे मला किराणा घ्यायचंय हा. लय मोठी यादी गो आज हे अयो पादरे श्यामराव काय म्हणलं
सध्या जाऊन आलेत नाही पादऱ्या कोणाला म्हणतो तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का तुला? काय अरे पोटात गॅस झाला तर मग मोकळा झालो ना. मग काय असं मोकळं कुठं सोडी झालं? का काय चल काय शटर सहित माणसं उडून जाते असं पाहत होता तुम्ही. काय खौट वास सोडलाय हो. अहो तेव्हा तरी ना गावातले लोक मला म्हणत होते शामरावले पाहतो म्हणून. ए मा विश्वास नव्हता पण आज विश्वास बसला हो. गावातल्याच काय रे? पोट माझं सगळं माझं. गिराईक कमी झाले ना पार आता. काय घाण वास सोडू सोडू. ए, चल, 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 पादू पादू शंदाने तारड झालेत. चल निघ. लिकेज झालं काय? चालेल हो. किराणा घ्यायचा आहे. काय नको जा चल. अण्णा उद्या काय करताय? काय नाही निवांत. डेप्युटी काय झालं शेतातली कामं आटापल्यात ना आता मी जरा निवांत येत ना? मग चला माझ्या बरोबर उद्या. कुठं जायचंय? आमदार साहेबाकडे जायचंय बोलले साहेबांनी. हा का हा. जाऊ मग काय तर. काय खुश येत कार्यकर्त्यांना घेऊन या म्हणले. आपल्या आपल्या गावाने गावाने चांगलं योगदान दिलं त्यांच्यासाठी. आणि जाऊ ना जाऊ ना. कार्यकर्ते म्हणत होते गोड चारू नका काहीतरी खाराट होऊ द्या. मग 5 10 बोकड्याचे दावण हाई. मला बियायची डेपुटी. आणि तू बोकडानं मटण म्हणलं ना हाडकं म्हणले का तू आहे ना त्या कुत्र्याच्या आधी जाशील असा आहे तू. अरे ते आमदारांनी चांगलं नियोजन केलं असन बरंच मटान असन जावं लागून गावातले कार्यकर्ते नेणारे पण असं लगेच उड्या नाही मारायच्या भोवतीत आणि शांत नाही होणार. तू ऐक जरा लगेच चाकाळ राहू. मला यांचा भरोसा नाही. तिथे गेलो पेले बिले त्याच्या कोणत्या गावचे कार्यकर्ते आवचे तोडीचे कार्यकर्ते हा ना, भ्या आपली वाटत. चव जाईन ना. नाही, नाही. डेपुटी तुम्ही काय मजा असा करतात पितोत म्हणून तुम्ही ना आमच्यापासून काय आमंत्रण लपवून ठेवतात आणि गपचिप जातात बरं का तुम्ही. अरे, आता गपचिप डाव अरे. चालला होता ना तुमचा. गपचिप नाही चालला. गपचिप तो एकटा बोलला असतो का? पण मला काय म्हणायचं तुम्हाला न्यायला काय नाही पण तुम्ही काहीतरी कुठे घालून ठेवा. ज्याला तुला एक माहिती का आमदाराचा बाप हा. आणि मी मित्र हा. तो आमदार लहानपणी माझ्या अंगा खांद्यावर खेळलोय. अरे दुसऱ्या पिढीत आम्ही संबंध जपले तिथं जायचं तर चांगली लोक घेऊन जाऊ हा. आणि धिंगा नको तू लागला उड्या आला तुला सांगतो अण्णांनी त्या ज्यावेळेस होते सदस्य त्यावेळेस हो. मी कामं केले आपले की पाणी टाकी का वाढली आणि आता त्यांच्या हातची आहे आता ना. जायचं काय साठी हे काम कमी हळूच त्यांच्या कानात काही निधी मिळतो का पाहू गावासाठी आपल्या गावाच्या लोकांना याला जायचं. याच्या करता नाही जायचं आपलं आपण काय घरी खात नाही. पण मी जेवण बरं का डेपुटी तिथे हा, कामासाठी नाही जाणार मला जेव- जेवाच लागेल. बरं त्याला नेऊ फक्त दारू पिऊन येऊ नको. हा हा? अजिबात प्यायचे नाही. आपले 2-4 चांगले कार्यकर्ते घेऊन जाऊ वजन पडलं पाहिजे गावचं. काय सांगत अण्णा मग श्याम्याला सांगू काय? हे नको हा? नको हे भाऊ, ते टार फार करते नको नको ते ते श्याम्या नको ती घाण कारण नको काम आहे, भाऊ. श्याम्या चव घालतो. त्याला कळत नाही रे माणसा ते कुठं काही सोडी ते हा ना आणि तुला सांगू का खायचा नाही सुंबार मटन म्हणलं का त्याचा हातच राहत नाही. अण्णा इथं कुस लागोस तर खातो आणि 5-10 मिनिटं तिथं लगेच ढेका पोटा बी असा आहे ना वरून बी ढेकरण खालून बी चालू ए, करतो. टाटा. मग बघितलं नाही का आपण ते पारव याव घेतली पोळ्या खाऊन आलाय पोट फुगलंय. ते नाही, मला या शामरावची हीच खोड आवडत नाही. त्याला काय- तहसीलदाराकडे गेलतो एकदा तवा अयो काय सांगू बाबा, तुम्हाला अण्णा त्या तहसीलदार साहेबांनी बर का आता ओळखीचे आहेत ते बी आणि रिटायरमेंटच्या आधी 2-4 दिवस आम्ही गेलो त्यांना याला भेटायला तहसीलदार साहेबांना कानाला- आणि तहसीलदार साहेबांच्या बाकीचे मॅडम बसल्या होत्या पलीकड आणि आम्ही गेलो साहेबांनी चहा सांगितला आम्हाला. चहा सांगितलं आणि ह्यो बहादर आता काहीतरी आहे का नाही लेडीज बसले आहेत साहेब आहेत पुढे तहसीलदार एखादा उठून जातो आणि येणे ते खुर्चीवरच असं बापरे नाकात चहा बाया तर एवढ्या लाज. पदर लावून पळाल्या आणि आम- तहसीलदार साहेब म्हणला कोण आहे याला बाहेर काढा. आम्हाला लाज वाटली रे भाऊ. मी म्हणलं त्याला नको घेऊ हा त्याचं पोट फुगला असेल म्हणलं साहेब तसा असा आतमध्ये पादणारा नाही दालात आणि तुला सांगतो येशी ना आतमध्ये आणि या बाजाराने सगळा तहसीलदार उठून बाहेर त्याला नको म्हणलं, हे घेऊ. काय जाऊ हा, त्याच्यामुळे त्याला बोलू त्याला- आम्ही ठरवतो कोणाला घ्यायचं एक काम कर, तू काय कर गपचिप आम्ही निघलो का तुला कॉल करतो तू ये त्याला वलंडून ये सांगतोय, त्याला म्हणू वलांडूनच नको येतो. हा, बोबाड मटण आहे, नको, मटण म्हणू नको अजिबात. नाही हा? नाही बोबाट जा. नाही करणार. जात जाय आणि लय गावाला आमंत्रण नको आरडाओरडा बोबाड नको जाऊ आपण तर जाऊ याला घेऊन जाऊ श्यामाचं काय नाही. हे चांगले काय श्याम्या निवांत बसला बसला आपलं राहायला तुला एक सांगू का काय रे आम्ही ना काय झाले गावात काही कांड झालं काय? नाही मित्र म्हणून सांगतो तुला होय आम्ही ना आमदाराची इथे मटण खायला जाणार आहेत. काय सांगतो? हा आणि डेपुटी म्हणले श्याम्याला सांगू नको तुला पाज होतो ए, चव घाली तू. असं कुठं असं करावं? नाही तुला नाही येणार तू येऊ नको बरं का माग लागून. अरे म्हणजे असं कसं डेपुटी मला टाळून चालले म्हणजे? अरे मी माणूस आहे
त्याला काय होतंय नैसर्गिक असते ती गोष्ट कवा थोडीच येत ते थोडं पोटबीट फुगलं तर होत आहे तसं ते. पण डेपुटी म्हणले सांगू नको भाऊ. यार असं नाही भाऊ मला घेऊन जाण राव. मग तू एवढा जीवलग मित्र आहे माझा असं मला सोडून तुला कसं काय जाता येईल रे. म्हणून तर सांगितलंय तुला मी. तू विचार राव. मग मला डेपुटीच भेटावं लागेल काय. हा मी नाही येणार बरं का, तू एकटाच भेट. मग मला ते म्हणते तुला कोणी सांगितलं. मायामुळं तुझ्यामुळं माय कॅन्सल होईल, मग मला मटण नाही भेटायचं भाऊ. तू दरवेळेस तसंच करतो, माझ्या तोंडातला आलेला घास काढून घेतोस. अरे नको काळजी करू मी पण येतो. काय करतो डेपुटीला भेटतो त्यांना सांगतो बरोबर. मग जुळेल मग आपण जा. काय करू या पोटाला ऐन टायमालाच आलं होई. डेपुटीला भेटतो. अजिबात बोलायची इच्छा नाही मै. आता टोचायला लागलो का मी तुम्हाला. पण बोला काय काय बोला तेच कळा ना मला तुम्हाला. नाही इच्छा तू लगेच आला तसं निघ. नाही पण असं कसं बोलल्याशिवाय कळून कसं तुम्हाला. झालं काय एवढा कमून असं डाफरायला लागला काय झालं. नाही मग कामाला श्याम आहे तुम्हाला आणि पार्ट्या बिरट्याला तुम्हाला जाल्या हे चांगलं वाटतं का तुम्हाला. कोणची पार्टी काही कसं म्हणतो कुठं पार्टी माहिती. कोणची पार्टी म्हणजे तुम्ही आमदाराकडे जाणार नाही तर. कोण म्हणलं तुला आमदारकडे जाणार आहे? कोण म्हणलं तुला. बोकडाचं मटण आहे मला कळलंय ना. तुम्ही ज्याला घेऊन चालले मला टाळता तुम्ही योग्य वाटतं का तुम्हाला. कोण म्हणलं जालेला घेऊन चाललो येडे जालेला कशाला. तू जाल्यापेक्षा तू चांगला आहे तुला नाही जालेला काय नाही. मला कळलंय ना अण्णा तुम्ही तिघं जाणार आहेत म्हणून तुम्ही आणि खुशाल मला टाळलं तुम्ही योग्य वाटलं का तुम्हाला. म्हणजे कामाला श्याम या कुठं असलं की श्यामराव ये रे इकडं काम कर ना. तुला कोण जाले सांगितले का. मग जाल्या ए जाल्या काय झालं. ए मी का म्हणलं तुला आमदारकडे जायचं मार मार डोळे मार. जायला तुला म्हणलं होतं ना मी तू चल म्हणून माझ्या सगळं हे माणूस तसा खरं बोलणारच नाही ना. सांग बरं तू पोटात राहत का नाही का तो ढेरी वाढती. तुला सांगितलं होतं याला सांगायचं नाही म्हणून. त्याला म्हणून हाता तुम्ही त्याला सांगायचं नाही म्हणजे कारण असतात तुला सांगायचं नाही काय म्हणून. म्हणजे कारण मी काय असं दाखवानी खातो काय नुसता त्याच्या तोंडानेच खरं बोलत डाकाळ्यावर खातो का बोलो खातो. तुला आहे ना कळत नाही काही खातानी. तू मटणाच्या ताटवर बसला ना तू नुसता कडे इकडे बघत राहतो मन बघुल्याकडे बघत राहतो. अरे 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 ह्या बघ ह्या कारणामुळे न्यायचं नाही तुला. ह्या कारणामुळे न्यायचं नाही. आता हे काय नैसर्गिक आहे मी काय करू त्याला. श्याम्या नैसर्गिक असू दे. येड आहे का पण तू मला न्यायचं नाही म्हणजे कसं. ऐक ना माझ्याकडे ना चूर्ण आहे. माया आजचा कापर पांचा खातो आता त्याचं राहिलेले. इतके दिवस ह्यो गावामध्ये दूषित हवा करीत हिंडला तवा द्यायचं ना चूर्ण. 8 दिवसातून 4 बाऱ्या भोंगी चोडीतो ह्यो. हो दूषित नाही डेपुटी तुम्हाला सांगतो पादाचे आहेत ना 5 प्रकार आहेत. सांगू पादाचे प्रकार तुझ्याकडेच राहू दे आणि अवलंबन कर जरा. खायचे प्रकार कमी कर म्हणजे पादाचे प्रकार कमी होते. उत्तम प्रकार आहे माझा आरोग्य चांगले म्हणून मोकळा पाद येतो. प्रेक्षक म्हणून काय यांचे पादाचे प्रकार चालले. डेपुटी मी याला चूर्ण देतो तू चूर्ण खाय. मग त्यांनी काय होईल. अरे अळा बस होय म्हणजे पोट साफ फरक पडत आहे का त्यांनी. फरक पडत आहे का. माया आजच्या आजाला पडायचा भाऊ फरक. मग दे त्याला काहीतरी. आणि हे बघ तिथं गेला कमी खायचं बरं का. आणि आतमध्ये साहेबांपाशी बसल्यानंतर ना जरा याच्यावर तर ताबा द्यायचा पण याच्यावर बी ताबा ठेवायचा. दोन्ही कोण आवाज नाही निघाला पाहिजे. गावाची विकास करता बोलायची. होय मी चूर्ण घेतो. हा जा मला न्या बरं का. नेतो भाऊ मटण म्हणल्यावर तू कुत्र्याच्या आधी तिथं असशील तुम्ही दोघं. मला माहित होतं डेपुटी तू बात आहे ना ऐकणार. तुला बाद राहा आता इथून पुढे जर तुला सांगितलं ना कुठलं तिथून पुढं तो या पोटात राहत नाही ना तुला आता तो रुसच ठेवायचं नाही आम्हाला. असं नाही डेपुटी असं कसं चूर्ण दि मला त्यामुळे मला खावं लागलं टोचलं. चूर्ण दि खाऊन नको चलू घरून खाऊन नको येऊ अजिबात. उपाशी पोटी चाल. आवरलं का जालन श्याम कमी येणार आता काय कळा ना मला वाटाने दिसले नाही. हा ना बरोबर आहे ना साहेब म्हणले 12:30 पर्यंत या म्हणजे आपल्याला सत्कार बित्कार बी करता येईल ना. चला डबा खायला घेतला. डबा खायला घेतला. हा तिथे बसल्यावर मला भाजी जर आवडली ना डेपुटी मी डब्यात भरून आणणार. याच्यामुळे मी सांगत नसतो यांना. अरे तुम्ही काय येडे झाले का बधीर झाले का कंदुरीला चाललो काय आपण कोणाच्या का जेव्हा जत्राला चाललो कुठं तिथून वाढून आणतो. आमदार काय गपचिप टांगडायची ठेवी गपचिप टांगडाच्या मध्ये ठेवीन. आणि टांगडोरला टांगतोय पंतप्रधान डबा घरी ठेवणे. डबा घरी ठेवणे जाऊ दे डेपुटी मी असं लपीन आणि मस्त पैकी पंतप्रधान भाजी आली का ताकी जाईन भाजी आली का अरे ताकी गप ना दादा डबा ठेवून. अरे श्यामी आला. काय झालं श्यामा काय झालं रे भाऊ. काय रे डेपुटी मला काही कळानच. कसं काय झालं. हो डेपुटी घाम यायला लागला त्याला फार. पोट फुगले फार माझं. कस काय
काय कळानच मला तुम्हाला सांगतो ढेकर येईना गॅस निघा नाही बंद झाले सगळं. पाजून घे इथंच पाजू द्या त्याला इथंच मोकळा होईल. पाजूच्या काय पाजूच्या तो पाजलेला आपलं दिलेलं चूर्ण पेलोय मी. अयो कोणचं तुम्हाला सांगतो काहीच नाही, याला नाही त्याला नाही. चूर्ण काय दिलं तो याला? अहो ते गॅस सोडायचं ना लय, हा. म्हणून ते म्हणला माझ्याकडे चूर्ण आहे, पोट मोकळं होतं पण जास्त गॅस सुटत नाही, त्या हिशोबाने चूर्ण दिलं त्यांनी. आणि तू कुठून आणलं भाऊ तो? माझ्या आज्याचं होतं. तो आज्याचं चूर्ण? हा. अरे अरे ते कवाच त्याची मुदत संपली असेल. अरे तुला काय बघता येत नव्हता का? येडपाड एक काम करतो, आराम कर घरी, आपण जाऊन येऊ तिकडं. नाही नाही आता असं नको येतो ना मी 2-2 घास खाईन. नाही आता एक काम करावं, याला मोकळं करावं. नाही ऐका ना ते परत कार्यक्रम होऊन जायचा. आपण काय करू सगळे जाऊ पटकन 2-4 घास खाईन मी माग येईन. अरे बधीर झाला का काय तू? पोट फुगलाय 2-4 घास खाईन मटणा करता मरता नाही का मारला हवा सारा मटण खाल्ल्यावर अजून काय हे होईल? याला खालून नळ्या घालावं लागते आणि त्याला येणीमध्ये यावं लागत. सत्काराच्या टायमाला तो भोंगा वाजव तू, दुसरं काही हे करू परत. अण्णा काय करायचं, जायचं कसं? नाही दवाखान्यात घ्या येणी मा वरून याला खालून नळी घाला याला. कधीचे नवतराव ते आमदार साहेब म्हणले होते या लवकर आता याच्या दवाखान्यात जा, याला परत मोकळा करा, इनिमच करावं लागेल पोटात सास. काय उद्योग कसे करतो, कवाचं जुनं औषध खाऊ घातलं, आता काय झालं? डबा ठेवून डबा ठेवून ये भाऊ, चल रे तू दवाखान्यात, दवाखान्यात चल, चल दवाखान्यात चल. उमारे घामारे यायला लागले, जेव तू तू डबा ठेवून जा, याला दवाखान्यातून आणू. मर ठीक आहे सोडून जाऊ नका बरं का मला. हा मी लगेच येणार आहे.